सत्र आदरणीय सन्माननीय श्री पोपटराव नाना कदम साहेब अध्यक्ष दोंडीराम काँग्रेस कदम सामाजिक संस्था धडमवाडी एक क्रिकेट व्यक्तिमत्व सामाजिक कार्य सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो आणि त्यांचा वाढदिवसाचं निमित्त नानांचा वाढदिवस जरूर 2 जूनला आहे, परंतु आजपासून या वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा मात्र करत असताना ही संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आपल्याला पाहायला मिळेल. पठार विभाग पाटण अंतर्गत ही संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. अत्यंत महत्त्वाचा सामना, उपउपांत्यपूर्व फेरीची लढत. जो संघ सामना जिंकेल तो मात्र सरळ टॉप 3 मध्ये दाखल होईल. आणि कोण आजच्या दिवसातून पहिला संघ असेल टॉप 3 मध्ये दाखल होणारा ही ठरवणारी ही लढत सामन्याला होते सुरुवात. जंगम वाडी ऑन द टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पहिला चेंडू नवनाथ ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. एक अवंतर चेंडूने मात्र या डावाची होते सुरुवात. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. सानाई 11 केंजळवाडी बॅटिंग करते. स्लॉग स्वीपचा फटका नवनाथ यांच्या बॅटमधून दमदार धमाकेदार चेंडू सीमारेषा पार, षटकार. स्लॉग स्वीप आउटसाइड ऑफ स्टंप. मुंबई क्रिकेटच्या भाषेत अक्षरशः या चेंडूला लपेटला. डीप स्क्वेअर लेगला अगदी रनिंग ट्रॅकच्या मागे चेंडूला फेकून दिलाय. काय फटका पाहायला मिळाला, खणखणीत स्लॉग स्वीप. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, जास्त शफल झाले होते. डॉट बॉल. नवनाथ सपकाळ आणि त्यांच्या साथीला आहेत अनिल सपकाळ. ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर आलाय निर्धाव चेंडू. म्हणजेच काय तर टीम सानाई 11 केंजळवाडी सुरुवात चांगली झाली आहे. लेंथ बॉल पिक केला आणि त्याला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. नवनाथ सकपाळ सेट ऑन फायर, आला दमदार षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. अशा प्रकारची फटकेबाजी प्रेक्षकांना देखील पाहिजे असते. जे प्रेक्षक अगदी आमच्यासोबत श्री इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून जोडले ते देखील खुश झाले असतील, कारण अशा प्रकारचे ज्यावेळेला फटके येतात ना एखाद्या बॅटरच्या बॅटमधून, त्यावेळेला त्यांचे समर्थक देखील खुश होतात. नवनाथ सकपाळ जणू काही एका वेगळ्या पवित्रामध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरलेत. मांडरडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, डीपला स्क्वेअर लेग आहे. सलगचा दुसरा 2 इन अ रो. नवनाथ सकपाळ यांच्या बॅटमधून कमालीचा फटका, चेंडू सीमारेषा पार, नाना चषक षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. तब्बल 1 लाख रुपये धनराशी. टीमची धावसंख्या 19. हा पहा रिप्ले. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना ज्या प्रकारे एखाद्या टेनिस खेळाडूची बॉटम हँड मजबूत असते. 2 टू गो. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, स्वतःवर नाराज आहेत नवनाथ सकपाळ. इथे मात्र पुनरागमन केलंय गोलंदाज प्रकाशांनी. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 5 चेंडू अखेर 19वा धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग तैनात केलाय. 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. विकेटची संधी असेल आणि इथे मात्र मिड ऑफ चेंडू खाली चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन. नवनाथ सकपाळ यांनी आक्रमक सुरुवात करत असताना शेवटच्या चेंडूवर प्रकाश यांना मात्र यश प्राप्त झालंय. 19ला 1. टीम सानाई 11 केंजळवाडी. सानाई 11 केंजळवाडी. ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट बाद झालाय. 19वा धाव फलकावर. तब्बल 18 धावा केल्या 6 चेंडूमध्ये. नवनाथ सकपाळ यांनी त्यांची जागा घेण्यासाठी क्रमांक 3 वर आलेत अर्जुन सपकाळ. महाभारतामध्ये
तशा अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता. या अर्जुनाला फक्त चेंडू दिसेल का ही येणारी वेळ सांगेल. दुसऱ्या बाजूला आहे त्यांच्या बरोबरीने अनिल सपकाळ. पहिलं षटक संमिश्र प्रकारचं राहिलं. धावा जरूर खर्च केल्या परंतु प्रकाशनी एक शेवटच्या चेंडूवर महत्त्वाचा गडी बाद केला. षटक क्रमांक 2 बॉलरने. सुनील यांचा पहिला चेंडू हवेत खेळलाय. चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूचा अंदाज घेतला जरूर आणि या चेंडू हाताला लागून सीमारेषा पार. जसा व्हॉलीबॉलमध्ये चेंडू पास केला जातो तसा इथे मात्र चेंडू पास केलाय. 6 धावा. नाना चषक खणखणीत षटकार. अनिल यांच्या बॅट मधून काय फटका सजवला. हा पहा रिप्ले. चेंडू हाताला लागल्यानंतर जसा रबर बॉल हातामधून उडतो तसा टेनिस बॉल उडालाय. ओव्हरपी चेंडू होता. ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ मागे धावत असताना स्वीपर कव्हर आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. त्यात यश देखील प्राप्त होईल. त्या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 2ने पुढे जात असताना 27 धावा. 27 रन्स ऑन बोर्ड. पुलर लेनचा चेंडू पंच केलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला आहे तैनात. दूरवरून येतील. तदवर 2 धावा मात्र घेण्याची संधी निश्चितच प्राप्त झाली. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 29 धावा धावफलकावर. अत्यंत महत्त्वाची लढत. टॉप 3 मध्ये जर तुम्हाला दाखल व्हायचं असेल तर मात्र आता तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत. खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. बॅकआउट पॉईंट. क्षेत्ररक्षक खाली आहे. स्वतः यष्टीरक्षक वेगाने गेले चेंडूवर. एक सिंगल धाव जोडली जाते. या सिंगलच्या मदतीने 30 धावा धावफलकावर. 2 टू गो. पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर मात्र सुनील यांनी पुनरागमन केले. 30 धावा धावफलकावर. अनिल सपकाळ नवीन आहे. शून्यातून सुरुवात करायची. दुसऱ्या बाजूला अर्जुन सपकाळ. 4 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्यात 11. 30 धावा. शॉटआर्म पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा तर लागली आहे परंतु चेंडूचा वेग मात्र काहीसा कमी आहे. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. अनिल यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 31. 31 रन्स ऑन बोर्ड. अशी इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घरबसल्या पाहू शकता. यूट्यूबवरती जाऊन अगदी श्री इव्हेंट्स लाईव्ह सर्च करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. खोदून काढण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केला आहे. शेवटचा चेंडू अगदी स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. दोन्हीचा प्रयत्न केला जाईल का परंतु इथे मात्र अवघी धाव प्राप्त होते. एक षटकाची होते सांगता. 2 षटका अखेर. टीमची धावसंख्या 32 ला. एक टीम जानाई 11 केंजळवाडी. जानाई देवीच्या नावाने हा केंजळवाडी संघ खेळतो. दुसऱ्या बाजूला श्री दत्तकृपा जंगलवाडी. म्हणजे दोन्ही गावच्या टीम या देवाच्या नावाने खेळत असताना आज मात्र तुम्हाला देवाचा आशीर्वाद तर नेहमी तुमच्या पाठीशी असतो परंतु तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत. कारण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसा खेळ करता यावर खूप काही अवलंबून असेल. कारण आता नाही तर तब्बल 365 दिवस 12 महिने नाना चषकाची वाट पाहावी लागेल. आणि जर तुम्ही हा सामना जिंकलात तर टॉप 3 मध्ये दाखल व्हाल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर श्याम आलेत आणि त्यांच्या समोर आहेत अर्जुन सपकाळ. एक हार्ड हिटर बॅटर. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते. मिड विकेटला वर्तुळाच्या आतमध्ये झेल सुटलाय. असे झेल तुम्हाला पकडावे लागतील कारण एक कॅच क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो. पकडा झेल. जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ असं सातत्याने म्हटलं जातं परंतु इथे अर्जुन सपकाळ यांचा झेल सुटलाय. त्यांना 1 धाव प्राप्त होईल. आता मात्र ज्या प्रकारे अनिल सपकाळ वैयक्तिक 1 धावेवर टीमची धावसंख्या 33. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. नो चेंडूचा इशारा केला जातोय. खराब गोलंदाजी. स्क्वेअर मारा. नो आलाय म्हणजे आपल्याबरोबर फ्री हिट घेऊन आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाज 4 प्रकारे बाद होतो. रनआउट, हिट द बॉल ट्वाइस, ऑफ स्टार्टिंग द फील्ड आणि हँडल द बॉल. आणि ज्या प्रकारे आता मात्र संधी असेल. संधी नाही आहे सुवर्ण संधी आहे अनिल सपकाळ यांच्यासाठी. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू गॅपमध्ये फटका खेळलाय. जोर कस मारण्याचा प्रयत्न
आणि त्यामध्ये यश प्राप्त होईल. अनिल सकपाळ यांच्या बॅटमधून 4 धावा. सौकार. गॅपमध्ये फटका खेळणं किती महत्वाचं असतं हा पहा. फ्रेडचा चेंडू होता, फुलर लेनचा शफल झाले आणि गॅपमध्ये फटका खेळला. आणि ज्या वेळेला शतरक्षकाने प्रयत्न केले परंतु त्यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडलेत. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली एक यांनी, परंतु धावा रोखू शकले नाही. 4-38 धावा धाव फलकावर. अनिल सकपाळ फुलर लेनचा चेंडू होता, त्यावर केले आक्रमण. चेंडू करेल आकाश भ्रमण. चेंडू सीमा रेषा पार. 6 धावांसाठी दणदणीत कडक फटका. षटकार. फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अनिल सकपाळ जणू काही या चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि ज्या प्रकारे शफल होऊन हा फटका खेळला एक विलक्षण अनुभूती पाहायला मिळाली. 44 धावा फलकावर. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना तिसरं. 44 रन्स ऑन बोर्ड. हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली अमोल. चेंडूचा अंदाज घेत असताना आणि अमोल मात्र इथे चुकी करत नसताना अप्रतिम चांगला झेल टिपला जातोय आणि अनिल सकपाळ यांना परतावं लागेल. पहिल्या चेंडूवर आला, आधीच्या चेंडूवर आला सौकार, त्यानंतर आला षटकार आणि त्याचं प्रत्युत्तर श्याम यांनी मात्र अनिल सकपाळ यांना बाद करून दिलंय. 44ला 2. टीम जाना 11 केंजळवाडी. इन ॲट नंबर 4 गणेश सकपाळ दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपलं काम केलंय मी म्हणेन अनिल सकपाळ यांनी, कारण ज्या वेळेला तुमच्या संघाला धावांची गती आवश्यक असते त्यावेळेला तुम्ही आक्रमण करता आणि ते मात्र चांगलं. तशा प्रकारचा मनसुबा देखील तुम्हाला सातत्याने करावा लागतो आणि त्यामध्ये यश आले. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघ मात्र हा सामना जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील, कारण एका ट्रॉफीपासून तुम्ही एक मॅच दूर आहात. पहिला चेंडू हवेत खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तैनात होते, चेंडूवर पोहोचू शकले नाहीयेत. अवघी 1 धाव प्राप्त होईल गणेश सकपाळ यांना. एक सिंगल धावेने गणेश सकपाळ यांचं खातं उघडलं जाते. 5 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 45. आमच्या बरोबर अगदी सचिन दादा आहेत गुणसंख्या लेखन आज आपल्या कमिटीसाठी आणि आपल्या संघटनेसाठी त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान राहिले. आपली स्पर्धा आहे त्यामुळे प्रत्येक जण योगदान देतोय. 1 to go. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू पायावर आदळतोय. परफेक्ट यॉर्कर. षटकाची होते सांगता. तीन षटकांचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर. टीम जाना 11 केंजळवाडी 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड. जर्सी क्रमांक 45 रोहित गुरुनाथ शर्मा हिटमॅन भारतीय क्रिकेट संघाचा अगदी ज्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी T20 विश्वचषक जिंकून दिला कर्णधार आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमीचा लाडका हिटमॅन. धावसंख्या 45. अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाजी साठी स्लॉग ओव्हरचं षटक. राम यांचा पहिला चेंडू. संधी निर्माण केल्या. शतरक्षक दूरवरून वेगाने गेले. जरूर अमोल. प्रयत्न चांगले केले परंतु प्रयत्न अपुरे पडलेत. अशा प्रकारचं समोर जाऊन झेल पकडणं सोपं नसतं, कारण 10 ते 15 पावलांचं त्यांनी जे अंतर कव्हर केलं ना ते वाखाणण्याजोगं होतं. वेगाने धावले. जणू काही एखादा धावपट्टू या क्रीडांगणामध्ये धावतोय की काय असं एका क्षणी वाटलं. डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी डोंबिवलीचं हे मैदान एक लश ग्रीन आउटफील्ड. मजा आहे मैदानामध्ये. ऑन साईडला चेंडूला ग्लान्स केला. अमोल इन ॲक्शन चेंडूवर येतील. त्यांचं क्षेत्ररक्षण मात्र चांगलं राहिलंय. फेकी पहा अगदी गोलंदाजच्या दिशेने एक टप्पा चेंडू फेक केलाय. आणि ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचं क्षेत्ररक्षणामध्ये प्रयत्न देताना त्यावेळेला तुमच्या संघाचा आत्मविश्वास तुम्ही दुणावू शकता, कारण एखादा चांगला झेल तुम्हाला मॅचमध्ये घेऊन येतो. अकुट टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अगदी
रनिंग ट्रॅकच्या पलीकडे 6 धावा षटकार. काय फटका सजवलाय अर्जुन सपकाळ. लाजवाब स्ट्रोक. आणि अशा प्रकारचे चेंडू तुम्ही या फलंदाजाला टाकू शकत नाहीये. सांघिक अर्धशतक धावफलकावर 54 धावा. 54. मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथे मात्र ज्या प्रकारे अर्जुन सपकाळ चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते सांगता राम यांनी पुनरागमन केलंय. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 54 धावा. 54. चौथा चेंडू देखील खोदून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र पहा यष्टीरक्षकाने फेकी तर केले पण एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. क्रिकेटमध्ये तुम्ही पहा किती चाणाक्ष किती तत्पर असणं गरजेचं असतं. फेकी चुकीच्या दिशेला केली त्याचा फायदा समोरच्या संघाने घेतला. एक धाव. 55. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर एक समाधानकारक धावसंख्या. 1 चेंडू बाकी आहे. 1 टू गो. मोठा फटका आला तर 60 धावा होतील का हे पाहायचं आहे. शेवटच्या चेंडूवर फ्रंट फुटला येऊन पंच केलाय. लॉंगॉनच्या हातामध्ये चेंडू मारला होता. कॅच ड्रॉप. दोरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. पैकी चांगली केली होती. अपयशाला चेंडू पकडण्यामध्ये तेरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव देखील पूर्ण होईल का. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद. 2 धावा शेवटच्या चेंडूवर प्राप्त होतील. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर टीम केंजळवाडी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष असेल श्री दत्तकृपा जंगलवाडी. 58 रन्स टू विन. टीम श्री दत्तकृपा जंगलवाडी टॉप 3 मध्ये दाखल होण्यासाठी 58 धावा करायच्या आहेत. आणि काय फलंदाजी केली. चला दोन्ही टीम टॉससाठी या. मी विनंती करेन DSP सर आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही टीम चला या प्लीज. नेक्स्ट मॅचसाठी झुंजार बोरगेवाडी विपक्ष त्यांच्या विरोधात टीम खेळेल श्री गणेश क्रिकेट क्लब सूर्याची वाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या प्लीज. टॉस करणार आहोत. झुंजार बोरगेवाडी विपक्ष श्री गणेश क्रिकेट क्लब सूर्याची वाडी. झाला या दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करेन. आपण महत्त्वाचा टॉस करणार आहोत कारण पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. श्री दत्तकृपा जंगलवाडी या संघासमोर 58 धावांचं लक्ष सेट केलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल हे येणाऱ्या 4 षटकांच्या खेळांती आपल्याला उत्तर प्राप्त होईल. तत्पूर्वी आपण नाणेफेक करूया. बोरगेवाडी सूर्याची वाडी कॅप्टन या टॉससाठी. मी विनंती करेन सूर्याची वाडी विपक्ष बोरगेवाडी आपण या टॉस करणार आहोत. संतोष दादा आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल.
टॉस केला जातोय झुंजार 11 बोरगेवाडी श्री गणेश क्रिकेट टीम सूर्याची वाडी. कॅप्टन दीपक आमच्या सोबत जोडले जात आहे. टॉस केला जाईल संतोषजी यांच्या शुभ हस्ते. कुणाची मागणी असेल? बोरगेवाडी संघ कॉल असेल. स्पिन दी कॉइन छापा काटा. छापा कॉल असणार आहे आणि यावेळी टॉस विन होते टीम झुंजार बोरगेवाडी. महत्वाचा डिसिजन. बॅटिंग आम्ही आता ह्या वेळेला करूया. प्रथमतः बॅटिंग करत असताना किती धावा रचल्या जातील? 40 ते 50च्या दरम्यान आम्ही करण्याचा विचार करू. ओके, थँक्यू. तुम्हाला देऊया शुभेच्छा. प्रथमतः गोलंदाजी करावी लागेल कॅप्टन दीपक. कशी गोलंदाजी राहणार आहे तुमच्या संघाची? गोलंदाज जर जशी राहिली मागाशी तशीच. अगदी मागील मॅचचा विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तुमच्या माध्यमातून. त्यामध्ये तू एक स्ट्रायकर गोलंदाज आहेस. संपूर्ण गोलंदाजी युनिट पाहिली तर चांगली कामगिरी करत आले. बॅटिंग युनिट बद्दल काय बोलशील? बॅटिंग बद्दल तर सर्वच प्लेयर आमचे मस्त खेळत आहेत. दीपक, एक गोष्ट पाहायला गेलं तर प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळतंय. ग्रासच्या ग्राउंडवरती प्रथमतः खेळ करताना पाहायला मिळतोय. पाटण तालुका टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंना ते मात्र शक्य करून दिले. सह्याद्री क्रिकेट आशियान्य विद्यमान अध्यक्ष आपण पाहतोय. नानांचे आपण पाहतोय संयुक्त विद्यमान आणि दमदार स्पर्धा आपण उभी करू शकलो. या स्पर्धेबद्दल काय बोलशील दीपक? प्रथमतः तर नानांचा आभार. त्यांच्यामुळे तर आपल्याला या ग्राउंडमध्ये खेळायला भेटतंय. थँक्यू. तुला देखील देऊया शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये इनिंगची कहाणी ऐकण्यासाठी लहुजी जाधव सर यांच्या समवेत. धन्यवाद आकाश सर. 58 धावांचं लक्ष श्री दत्तकृपा जंगलवाडी. आणि सुरुवात मात्र ज्या प्रकारे अपेक्षित होती तशी झाली नाहीये. स्ट्रॉक सेफचा फटका. क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. चौकार. पहिला विकेट बाद झाल्यानंतर मात्र ज्या प्रकारे दत्ता यांनी 2 चेंडूवर 10 धावा केल्यात. आधीच्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर मात्र पहा स्ट्रॉक स्वीप. उजवा पाय टेकवत असताना गॅपमध्ये फटका खेळण्याची जे धाडस दाखवलंय ते मात्र वाखणण्याजोगं आहे. 4 चेंडू अखेर 10ला 1 टीम दत्तकृपा जंगलवाडी. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू वेल लेफ्ट. 9 चेंडूचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. आज दिवसभर निरंजन सावंत सर असतील, रवी जैतपकर सर असतील, सत्यवान डोणे सर असतील, हे आपले नामांकित पंच या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळतात. त्यांची भूमिका देखील खूप चांगली राहिली आहे. 11ला 1. 4 चेंडू अखेर टीम जंगलवाडी. आता बॅटने खेळण्याचा प्रयत्न दत्ता यांचा, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. या मॅचमध्ये ज्या प्रकारे लक्ष जरूर 58 धावांचं आहे आणि 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग तुम्ही कशा प्रकारे कराल त्यावर खूप काही निर्भर असेल. कारण पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. त्यानंतर मात्र दत्ता यांनी जबाबदारी घेतली आपल्या टीमची. खराब दिशा. अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित नसेल. व्हाईट बॉल. 1 टू गो. 12 धावा धाव फलकावर. 2 अवांतर चेंडू आलेत या षटकामध्ये. म्हणजेच तुम्ही 8 चेंडूंचं षटक हाताळताय आणि अतिरिक्त धावा क्रिकेटमध्ये कुठेतरी रोखणं महत्त्वाचं असतं. कारण ही महत्त्वाची मॅच आहे. टॉप 3 मध्ये दाखल होण्याची मॅच आहे. या चेंडू वाईड आला आणि त्यानंतर मात्र पहा एक एक्स्ट्रा चेंडू त्याचा फायदा घेतलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका दत्ता यांच्या बॅटमधून. चेंडू सीमा पार. खणखणीत नाना चषक षटकार. शफल झाली आणि ज्या प्रकारे शफल होऊन आडव्या बॅटने फटका खेळला आणि बॅटचा फॉलो थ्रू पहा. कॉपी बुक स्ट्रोक. जणू काही हा फटका खेळता क्षणी त्यांना माहीत होतं की षटकार जाईल. या षटकाराने 18 धावा धाव फलकावर. 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. 40 धावा. 18 चेंडू 40चं समीकरण आहे श्री दत्तकृपा जंगलवाडी. तर दुसऱ्या बाजूला आहेत नितीन सपकाळ. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आणि बॅटिंग स्ट्राईक वरती आहेत संदीप शिंदे, ज्यांनी आजचा दिवस गाजवलाय. 47 धावा नाबाद 33 धावांची विस्फोटक खेळी केले या खेळाडूने. आज मात्र दिवस खूप चांगला राहिलाय, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये कशा प्रकारे खेळ करतील यावर प्रत्येकाची नजर असेल. संदीप शिंदे उर्फ सँडी. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटला अगदी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू भोवऱ्यासारखा गोल गोल फिरतोय आणि ही खासियत आहे या संदीप शिंदे यांची. कारण त्यांना माहीत आहे
की काही करण्याची आवश्यकता नाही आहे. 18मध्ये 40 करायचे आहेत म्हणजे फक्त 6 चेंडू मला बाहेर मारायचे आहेत आणि तेवढी क्षमता आहे संदीप शिंदे यांची. परंतु दुसऱ्या बाजूला टीम केंजळवाडी यांना संदीप शिंदे यांना बाद करावं लागेल. आता बाटने चेंडूला ऑन साईडला खेळलाय, गॅपमध्ये फटका, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. संदीप शिंदे यांचं खातं उघडलं जाते. संपूर्ण आजच्या पहिल्या दिवसाचा विचार केला तर संदीप शिंदे यांनी आक्रमक पवित्रा धारण केलाय. दुसऱ्या बाजूला टीम जाना 11 केंजळवाडी आज पहिल्या दिवसाचा पहिला सामना खेळला आणि त्यानंतर मात्र या संघाने मागे बघितलं नाहीये. स्लॉग स्वीपचा फटका, दत्ता थांबायला नाव घेत नाहीयेत. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, लाजवाब 6 धावा षटकार. पहा रिप्ले तुमच्या समोर. दत्ता जणू काही प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. संदीप शिंदे यांचं काम सोपं केलंय दत्ता यांनी. दत्ता वैयक्तिक 22 धावा, टीमची धावसंख्या 25. एक वेगळ्याच अंदाजामध्ये फलंदाजी करतायत दत्ता. दत्ता शॉर्ट आर्म पूल, चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये, 1 बाउन्स ओव्हर द रोप. दत्ता ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमा पार, 4 धावा. जंगलवाडी गावचा ब्रँड दाखवणारा चौकार. लश ग्रीन आउटफील्ड, लेदर क्रिकेटची खेळपट्टी, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न. ते स्वप्न मात्र काय सत्यात उतरवलंय संपूर्ण आयोजन कमिटी असतील, रामदादा सावंत साहेब असतील, आपले नाना असतील, पोपटराव कदम साहेब, या प्रत्येकाचं कौतुक. संपूर्ण आयोजन कमिटी, आमची कोर कमिटी, त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत, त्याचं यश मात्र प्राप्त होत आहे. 29 धावा धाव फलकावर, 2 to go. 29, 5वा चेंडू. इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी, नितीन सपकाळ. चौकाराचं षटकाराचं प्रत्युत्तर, दत्ता यांची काठी काढून दिल्या. 3 फळा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. रिप्ले तुमच्या समोर पहा. अगदी 2 पायांच्या मधून चेंडू एस्टनचा वेध घेतला. म्हणजे संदीप सपकाळ यांनी देखील पुनरागमन केलंय. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते. या विकेटच्या पतनानंतर आपण पाहू शकता टीमची धावसंख्या 29ला 2. नितीन सकपाळ यांनी धावा खर्च केल्या 11, परंतु एक महत्वाचा गडी बाद केलाय. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. जंगलवाडी आपली बॅटिंग आहे. आपला एखादा 12वा खेळाडू पाठवा प्लीज. टीम जंगलवाडी. अमोल साळुंके दाखल झालेत क्रमांक 4 वर. 1 to go. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केला. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला एकदा प्राप्त केलेला जोईचा प्रयत्न होईल का, परंतु शक्यता कमी आहे. क्षेत्ररक्षण चांगलं, तेवढ्याच वेगाने तत्परतेने चेंडू घेऊन आलेत. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल प्राप्त होते. अमोल साळुंके यांचं खातं उघडलं जात आहे. 2 षटकांचा होतं की समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर 30ला 2. 12 चेंडू 28ची गरज. 12 चेंडूमध्ये आता 28 धावांची आवश्यकता आहे. 15च्या धावगतीने धावा केल्यात 30. आता 14च्या धावगतीने धावा करायच्या आहेत 12 चेंडूमध्ये. श्री दत्तकृपा जंगलवाडी 28 धावा. 12 चेंडूमध्ये 28 करायचे आहेत सचिन सर, म्हणजे 4 षटकार मारायचे तर सामना खुला होऊ शकतो. आणि दुसऱ्या बाजूला टीम केंजळवाडीला फक्त गडी बाद करावे लागतील. चांगले निर्धाव चेंडू हाताळावे लागतील आणि महत्त्वाचा विकेट संदीप शिंदे असतील. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी गणेश सपकाळ दाखल झालेत. गणेश सपकाळ यांचा पहिला चेंडू फुलटच होता. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅनला विकेटचं होईल पतन. फलंदाज झेलबाद. ऑनफिल्ड अंपायरने अगदी हा निर्णय दिलाय, म्हणजे चेंडू डीप होत होता हे त्यांचं म्हणणं आहे. आणि या फलंदाजाला याचा फुलटॉसचा फायदा उचलता आला नाहीये. ज्या प्रकारे या फुलटॉस चेंडूवर विकेट तुम्ही गमावता त्यावेळेला स्वतःवर तर नाराज असताच, परंतु तुमचा संघ देखील, तुमचे समर्थक, तुमचे चाहते देखील नाराज असतात. कारण अशा प्रकारचे फटके म्हणजे तुम्हाला क्रिकेटमध्ये सुवर्ण संधी असते.
जशी वर्षातून एकदा दिवाळी येते तसं क्रिकेटमध्ये तुम्हाला कधीतरी फुलटॉस खेळायला मिळतो. त्यावर तुम्ही जर बाद होत असाल तर मात्र कुठेतरी स्वतःवर नाराज होणं स्वाभाविक आहे. इन ॲट नंबर 4 दाखल झालेत दादा म्हणजेच राम. आज आपल्या संघटनेचे अध्यक्ष राम सावंत साहेब. आणि हे राम म्हणजे या संघटनेमध्ये राम या नावाचा बोलबाला राहिला आहे. कारण आयोजन आपलं आहे, आपली संघटना आहे, आपली स्पर्धा आहे. आपल्या खेळाडूंना मोठं व्यासपीठ कसं मिळवून देता येईल हे नाना यांचं स्वप्न. आणि आज ज्या प्रकारे या संघटनेचे संस्थापक आहेत नाना. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय या पहिल्या चेंडूवर. पहिला चेंडू आडवा बाडने खेळायचा प्रयत्न आणि सरळ यस्टनवर आदळलाय. गोल्डन डकचा शिकार ठरले दादा. आणि पहिल्या चेंडूवर मात्र परतावं लागेल. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गणेश सपकाळ. आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक येईल का? त्या विकेट हॅट्रिक ही मात्र नोंद केली जाईल का? कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये भारतीय संघाकडून हरभजन सिंग यांनी पहिली विकेट हॅट्रिक घेतली. T20मध्ये एकता बिश्त यांनी विकेट हॅट्रिक घेतली. पहिली विकेट हॅट्रिक आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू पायावर हदळतोय. धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. एक षटक या मॅचमध्ये पुनरागमन करून देईल का? गोलंदाजी करत असताना गणेश सकपाळ यांचा आता 9 चेंडूमध्ये 28ची गरज. मॅच आता काहीशी दूर होत चालली आहे. टीम जंगलवाडी आणि या संदीप शिंदे यांना तुम्हाला स्ट्राईकवर आणावं लागेल. टॉटम जॅक एक धाव मात्र प्राप्त केली जाते. क्षेत्ररक्षक आहेत मिडविकेटला. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला संदीप शिंदे जर्सी क्रमांक 45 हे स्ट्राईकवरती आलेत. 8 चेंडू आता करायचे आहेत विजयासाठी. धावा तब्बल 27. संदीप शिंदे जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत ही मॅच खुली असेल. कारण या खेळाडूची क्षमता, या खेळाडूची प्रतिभा श्रेष्ठ आहे आणि त्यांनी आज दाखवून दिले. परंतु दुसऱ्या बाजूला काय गोलंदाजी केले गणेश सकपाळ यांनी. अप्रतिम गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळाय. लॉंगॉन आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. धुळेचा प्रयत्न होत नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं, तेवढी चांगली फेकी लॉंगॉनला तैनात होते. आणि 3 आणि तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 1 टू गो. 7 चेंडू आता 26 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूमध्ये 26 धावांचं समीकरण एक मोठा फटका मॅच खुली करू शकते. टीम जंगलवाडी श्री दत्तकृपा जंगलवाडी एक मोठा फटका पाहिजे आणि एक चांगला चेंडू टाकायचा. दुसऱ्या बाजूला गणेश सकपाळ यांना मोठ्या फटक्याची आवश्यकता असताना पायावर टाकला आणि फ्लिक ऑन द रिक्स. चेंडू सीमारेषा पार. समाधान यांच्या बॅटमधून समाधानकारक येतोय षटकार. आणि या षटकाराने आता समीकरण बदललं जाईल. 6 चेंडूमध्ये आता करायच्या आहेत विजयासाठी 20 धावा. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो फटका आला आणि गणेश सकपाळ यांनी चुकी केली. परंतु मॅच संपली नाही अजून. मॅच 50-50 आहे. सर तुम्हाला या ट्रॉफीपर्यंत जायचं असेल ना तर 6 चेंडूमध्ये 20 करावे लागतील आणि दुसऱ्या बाजूला 6 चेंडूमध्ये 20 रोखायचे आहेत. 6 चेंडू 20 धावा 20 धावा 6 चेंडू. मॅच चित्त थरारक रंगतदार अवस्थेमध्ये. अंतिम षटक कोणावर विश्वास दाखवला जाईल? नवनाथ सपकाळ यांच्यावर विश्वास दाखवलाय. आणि दुसऱ्या बाजूला संदीप शिंदे आहेत. कारण ज्या खेळाडूने आजचा दिवस गाजवलाय संदीप शिंदे. एक आक्रमक फलंदाज 26. पहिला चेंडू फुलटॉस होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना यस पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली बिमरसाठी. यस तपासला जाईल. वाईट चेंडू तर आहे परंतु नो आहे का हे पाहायचंय. जर नो असेल तर या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होईल. तिसरे पंच मी विनंती करेन तिसऱ्या पंचांना आपण या आता या मॅचमध्ये. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आता शहानिशा केली जाते कारण मॅच एक रोमांचक अवस्थेमध्ये आहे.
आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये निरंजन सावंत सर. आज मात्र हे पाहिजे आहे. इट्स नो बॉल. या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. नो चेंडू आहे म्हणजे आता फ्रेड देखील असेल. चुकी केली आहे मी म्हणेन नवनाथ सकपाळ यांनी, आणि या चुकीचा फायदा कोणती टीम घेईल. 6-19. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. फ्रीडच्या चेंडूवर केले आक्रमण. चेंडू जाईल मिड विकेट, सीमारेषा पार. मॅचला खुली करणारा संदीप शिंदे यांच्या बॅटमधून येतोय षटकार. क्रिकेटमध्ये कधी काही होईल याचा नेम नाहीये. 5 चेंडू 13 धावा. एका षटकामध्ये तुम्ही मॅचमध्ये येऊ शकता आणि एका षटकामध्ये तुम्ही मॅचमधून बाहेर जाऊ शकता. एका षटकामध्ये तुम्ही या ट्रॉफीच्या जवळ जाऊ शकता. 5-13. नवनाथ सकपाळ पुनरागमन करावं लागेल. हाफ टॅकर चेंडू होता. चेंडूला ग्लान्स केला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू अगदी या जमिनीला गुदगुल्या करत जाईल. सीमारेषा पार. संदीप शिंदे या मॅच मध्ये देखील महत्वाची खेळी करत असताना येतोय चौकार. 4 चेंडू मध्ये आता 9 धावांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारच्या चुका अपेक्षित नसतील नवनाथ सकपाळ यांच्या माध्यमातून, कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. तुम्ही जर ही मॅच जिंकाल तर ट्रॉफी तुमच्या संघाच्या माध्यमातून एक कोणतीही प्राप्त होऊ शकते. टॉप 3 मध्ये दाखल होण्यासाठी ही मॅच आहे. 4 चेंडू 9 धावा. पायावर टाकलेला चेंडू ग्लान्स केला. क्षेत्ररक्षक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग एकदा प्राप्त केलेला प्रयत्न. इथे मात्र धाव प्राप्त केली जात नाहीये कारण संदीप शिंदे यांना स्ट्राईक हवी आहे. 3 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 9 धावा. 3 चेंडू मध्ये आता 9 धावांचं समीकरण. या मॅच मध्ये संदीप शिंदे ही मॅच जिंकून देतील का. दुसऱ्या बाजूला नवनाथ सकपाळ. फुल टॉस चेंडूवर आडव्या बॅटने फटका खेळला. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेतो. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न देखील केला जातोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान चेंडू सीमा पार. आलाय चौकार आणि बिमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बिमरसाठी मात्र आता तिसरे पंच इन ऍक्शन. चुका सातत्याने करते टीम केंजळवाडी. नवनाथ सकपाळ या चुका तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. 4 धावा तर आल्या. तिसरे पंच. आता निरंजन सावंत सर पुन्हा एकदा इन ऍक्शन. डिसिजन पेंडिंग. व्हॉट अ मॅच. काय मॅच रंगतदार अवस्थेमध्ये जशा प्रकारचा उपउपांत्यपूर्व फेरीची लढत पाहायला मिळावी. पैसा वसूल सामना. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. हा नो आहे का हे पाहिजे आहे. आणि जर हा नो असेल तर या मॅच मध्ये एक वेगळा क्षण, एक कलाटी देणारा मोमेंट येऊ शकतो. परंतु मी कौतुक करेन संदीप शिंदे यांचं. संदीप शिंदे यांनी काय खेळ केलाय. इट्स अ नो बॉल. म्हणजे ही मॅच आता पूर्णपणे खुली झाली. जंगलवाडी टीम त्यांचे खेळाडू टाळ्या वाजवत आहेत मित्रांनो. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. तब्बल 58चा पाठलाग करत असताना धावा झाल्या धावफलकावर. 54 धावा म्हणजे 3 चेंडू मध्ये करायचे आहेत 4 धावा. 3 चेंडू मध्ये 4 धावांची गरज नवनाथ सकपाळ. आता मात्र तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतील, कारण आता नाही तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. आता नाही तर कधीही नाहीये. कारण तुम्हाला जर तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतील. नेव्हर गिव्ह अप हा ॲटिट्यूड मात्र जागृत करावा लागेल, कारण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कधीही बदलू शकतो. 3 चेंडू 4 धावा. फ्रेडचा चेंडू. तीन चेंडू 4 धावा. फ्रेडचा चेंडू. संदीप शिंदे ऑन स्ट्राईक. फ्रेडच्या चेंडूवर 4 धावांची आवश्यकता असताना संदीप शिंदे यांच्या बॅटमधून विजयाला गवसणी घालणारा जातोय चेंडू. सीमारेषा पार. षटकार. परिस्थिती किती कठीण असली तरी प्रयत्न सोडू नका आणि शेवटपर्यंत प्रयत्न केले संदीप शिंदे यांनी फक्त प्रयत्नच नाही केले तर आपल्या संघाला मात्र टॉप 3 मध्ये दाखल करून घेतलाय. आणि ज्या प्रकारे संदीप शिंदे यांनी संपूर्ण दिवसभरात खेळ केलाय. गब्बर इज अ बॅक. हा गब्बर आहे जंगलवाडी संघाचा आणि खेळ मात्र ज्या प्रकारे त्यांनी केला आणि शेवटच्या षटकामध्ये चुका केल्या नवनाथ सकपाळ यांनी. आता मात्र त्यांना संध्याकाळी मात्र त्यांच्या चांगली सोय असेल टीमच्या माध्यमातून, मजा येईल. अभिनंदन टीम. श्री दत्तकृपा जंगलवाडी हार्डलक बॅडलक जाणाई नेवल केंजळवाडी टॉप 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय ग्रुप ए मधून.
श्री दत्तकृपा जंगलवाडी अभिनंदन